नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि या शॉर्ट सर्किटचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे। परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आता इथं उपचार घेणाऱ्या नवजात शिशूंना दुसरीकडे हलवण्यात आलेलं आहे। शॉर्ट सर्किट झाला, लाईट गेली आणि त्यानंतर इकडच्या सगळ्या मशीन्स ज्या आहेत त्या बंद पडल्या। मोठा अनर्थ इथं टळलेला आहे असं म्हणावं लागेल। जवळजवळ 69 नवजात बाळांना दुसरीकडे आता पुढील उपचारांसाठी हलवण्यात आलेलं आहे। नवजात शिशु विभागामध्येच हा शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे इथल्या ज्या मशिनरीज आहेत त्या सगळ्या बंद पडल्या आणि मोठा अनर्थ इथं सुदैवानं टळला असंच म्हणावं लागेल। शॉर्ट सर्किटची ही घटना मात्र नेमकी कशामुळे झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, परंतु लाईट गेल्यानंतर इथं या सगळ्या बाळांवर ज्या उपचार सुरू होते त्या सगळ्या बाळांना दुसरीकडे आता हलवण्यात आलेलं आहे। दुसऱ्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर आता उपचार सुरू झालेले आहेत। जवळजवळ 1-2 नव्हे तर 69 नवजात शिशूंना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। आमचंही बाळ आहे, 4 दिवसाचं आहे, पण बाळ व्यवस्थित आहे। सगळी त्यांनी काळजी घेतली, पटापट त्यांनी बाहेर काढले, मुलं ज्याची त्याच्या ताब्यात दिले, म्हणजे एकदम सुरक्षित आहे। डॉक्टरांनी खूप काळजी घेतली। काय माहित नाही आम्हाला, पण इथे लाईटचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आमचे बाळ सुरक्षित जागेवरती पोहोचले। किती दिवसांचं बाळ आहे तुमचं? आमचं 7 दिवसाचं। काही नाही, वरती शिफ्ट करून दिलं त्यांनी सुरक्षित जागेवरती। आमचं बाळ सुरक्षित आहे बुवा असं। तर आपण बघतोय यावेळेस नवजात शिशु विभागामध्ये हा शॉर्ट सर्किट झाला, परंतु तातडीनं इथं दखल घेण्यात आली। तातडीनं या सगळ्या बाळांवर त्यांना दुसरीकडे हलवण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। नवजात शिशु विभागामध्येच हा शॉर्ट सर्किट झाला। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातल्या न्यूबॉर्न बेबी केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर अचानक या ठिकाणी धावपळ उडालेली होती आणि त्यानंतर आता या बेबी केअर युनिटमधून आता नवजात शिशूंना जे आहे ते या ठिकाणाहून हलवण्यात आलेलं आहे। शॉर्ट सर्किट झालं होतं थोडंसं। बाळं आपले 69 बाळं आतमध्ये होते SNCUमध्ये। कळाल्यानंतर लगेच म्हणजे आमचे कर्मचारी वगैरे लगेच अलर्ट झाले। सगळे अलर्ट होऊन जे बाळं आईच्या रूममध्ये देण्यासारखे होते त्यांना आईला बोलून घेतलं, नातेवाईकाच्या रूममध्ये दिलं। बाकीचे जे व्हेंटिवर वगैरे होते बाळं त्यांची लगेच व्यवस्था केली आपल्या PICUला वगैरे, आणि तिकडे बाळांना शिफ्ट अजून आमचं शिफ्टिंगच सुरू आहे। 69 बाळं सुरक्षित आहेत, सगळे कर्मचारी पण सुरक्षित आहेत, आमचे डॉक्टर लोक, आमच्या मेट्रन मॅडम। शॉर्ट सर्किट आतमध्येच झालं सर, आपल्या याच्या स्टॅबिलायझरच्या तिथे फ्रंट डोअरला स्टॅबिलायझरच्या तिथं शॉर्ट सर्किट झालं एकदम, म्हणजे कशा नाही ते नाही सांगू शकत आम्ही। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। तातडीनं या ठिकाणी पावलं उचलली गेली, त्यामुळे 69 बाळं जी आहेत ती सुखरूप आहेत असं म्हणावं लागेल। परंतु हा शॉर्ट सर्किट नेमका का झाला याचं कारण शोधणं देखील तितकंच गरजेचं आहे। आता पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर। नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान असा पाऊस झालेला आहे। अचानक आलेल्या पावसानं शेतपिकांचं प्रचंड नुकसान केलंय। शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कांद्याचं पीक जे ते मात्र भुईसपाट झालं। मका पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नाशिक शहरात अवकाळी पाऊस झाला, तसंच शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना देखील मोठा फटका बसला आहे। नागपूरच्या अनेक भागामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून शहरातील अनेक भागात तुरळक पाऊस असताना पावसानं आता जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। हवामान विभागानं विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होऊन अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे। वाशिम जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। वाशिमसह रिसोड, मालेगाव, मसला, पेन, केशवनगरच्या ग्रामीण भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। हवामान विभागानं वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचा येलो अलर्ट जारी केला होता। अवकाळी पावसामुळे हळद, बिजवाई तसंच कांदा आणि ज्वारी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। सोलापुरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळालेली आहे। सकाळपासून सोलापुरात ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाडाही जाणवत होता, मात्र सायंकाळी अचानक पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। जालन्यातील भोकरदन तालुक्यामध्ये अवकाळीनं कहर केलेला आहे। गारांच्या पावसामुळे शेत पिकांना देखील मोठा फटका बसतोय। काढणीला आलेलं मक्याचं पीक अक्षरशः आडवं झालं। दोंडखेडा, खोदा या परिसरामध्ये अर्धा तास वादळी वाऱ्यासह गाराही बरसल्या। या अवकाळीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं। पुण्यातील बाणेर भागात देखील मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। ज्युपिटर हॉस्पिटल भागामध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली आणि त्यामुळे नागरिकांची आणि वाहन चालकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं।
नाशिकमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांचंही प्रचंड नुकसान झालंय. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी द्राक्षमणी आणि घड गळून पडलेले आहेत. गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नाशिकमध्ये कांद्याच्या शेतात अक्षरशः चिखल झाला. मुळाशी पाणी साचल्यानं कांद्याची मुळं देखील सडण्याची शक्यता आहे. उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यामुळे कवडीमोल भावात कांदा विकावा लागणार आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झालाय. आता तोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झालेला आहे, तर वाटाणा, मका पिकांना देखील मोठा फटका बसला. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर यानंतर एक मोठी महत्वाची बातमी समोर येते. साम टीव्हीच्या प्रतिनिधीला पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली आहे. सामचे प्रतिनिधी संजय राठोडांना ही धक्काबुक्की झाली. एकनाथ शिंदेंच्या आभार सभास्थळी ही धक्काबुक्की झालेली आहे. पोलिसांनी आपण बघतोय की कशा पद्धतीनं सामच्या प्रतिनिधीला, पत्रकाराला या ठिकाणी धक्काबुक्की करून बाहेर काढलेला आहे. पोलिसांकडून ही आरेरावी या ठिकाणी होत होती. एकनाथ शिंदेंच्या आभार सभास्थळी ही धक्काबुक्की झालेली आहे. तर आपण बघतोय सामचे प्रतिनिधी या ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेले असताना सामच्या प्रतिनिधीला पोलिसांनी ही धक्काबुक्की केलेली आहे. आरेरावी या ठिकाणी पोलीस करत होते आणि इथं 1-2 नव्हे तर जवळजवळ आपण बघतोय 6 ते 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी इथं सामच्या प्रतिनिधीला ही आरेरावी केलेली आहे, धक्काबुक्की केलेली आहे. आज एकनाथ शिंदे यांची आभार सभा होती आणि त्याच सभेच्या वार्तांकनासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्याच वेळेस आपण बघतोय पोलिसांनी कशा पद्धतीनं या सामच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय. यावेळेस हे पोलीस आहेत की गुंड, असाच प्रश्न पडावा असं सध्याचं चित्र. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडे. संजय, नेमकं काय झालं? पोलिसांनी का धक्काबुक्की केली आहे? संजय, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर आपण बघतोय यावेळेस आमच्या प्रतिनिधीशी आम्ही सातत्यानं संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु तांत्रिक कारणांमुळे आवाज देखील पोहोचू शकत नाहीये आणि इथं गोंधळाचं असं वातावरण. पाहूया आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर. नागपुरातील कळमना एपीएमसी मार्केटमध्ये पावसामुळे हजारो पोती धान्य जे आहे ते भिजलेलं आहे आणि यामुळे व्यापाऱ्यांच्या हजारो पोती धान्याची नासाडी झाली आहे. मात्र 2 दिवसांपासून पावसाचा अंदाज दिलेला असताना देखील उघड्यावर हजारो पोती धान्य का ठेवलं गेलं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मोताळा तालुक्याच्या शेंबा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला. यामुळे मका पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नंदुरबार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काढणीला आलेल्या मक्याचं शेत हे आडवं झालं आणि यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. सरकारनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. धुळ्यातील निमगुळमध्ये अवकाळी पावसामुळे मका पीक जमीनदोस्त झालेलं आहे, तर 2 जनावरांवर देखील वीज पडून त्यांचा जीव गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. याबाबत कृषी विभागानं लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अकोल्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागाही उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्याचं जवळपास एकरी 35 ते 40% नुकसान झालेलं आहे. कांदा उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागांना मोठा फटका बसलेला आहे. पावसामुळे कणकवली, नरडवे इथं हापूसची कलमं मोडून पडलेली आहेत. यामुळे तयार झालेला आंबाही वाया गेला आहे. अकोट तालुक्यातल्या सफरचंदाच्या शेतीलाही या पावसाचा फटका बसला. झाडाला लागलेले सफरचंद गळून पडलेले आहेत. दरम्यान सफरचंदासह पपई, आंबा, गहू, ज्वारी, मका, कांदा या केळीच्या बागा देखील इथं उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. वर्ध्यात वादळी वाऱ्यामुळे पावसानं शेतकऱ्यांच्या केळी आणि पपईच्या पिकांचंही नुकसान केलेलं आहे. पवनार इथं वादळानं केळीची पानं चिरली गेली असून पपईची झाडं वादळानं कोलमडून पडली आहेत. जालना जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता जाणवतीये. कडवंची गावातील शेतकरी पाण्याअभावी आपल्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. पाण्याअभावी कडवंची गावातील अनेक शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यामध्ये आज सकाळी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. वीज पडून 2 शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तुमसर तालुक्यातील पाथरी या गावातील ही घटना आहे. एक महिला आणि एका पुरुषाचा इथं मृत्यू झाला. ठाण्यात वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विना हेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्याला ताब्यात घेण्यात आलाय. नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र असा अपघात झाला. रस्त्यावरून एका बाजूने एक ई रिक्षा जात असते, मात्र त्याच वेळेस विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीस्वाराला ई रिक्षाचा कट लागला आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या 4 चाकीला तो जाऊन धडकला. अपघात इतका जोरदार होता की दुचाकी चालक दूर फेकला गेला. बंदुकीचा धाक दाखवून सराफ दुकानावर दरोडा घालण्यात आलेला आहे. नागपूरच्या पिपळा भागामध्ये ही घटना घडली. सराफाच्या दुकानातून 1 किलो सोनं, 15 किलो चांदी घेऊन दरोडेखोर फरार झाल्याची माहिती मिळते. तसंच यापूर्वी देखील याच दुकानावर 2 वेळा अशाच प्रकारचा दरोडा पडला होता. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा फटका कोंबडी उत्पादकासह अंडी उत्पादकांना बसतोय. पिल्ले काढण्यासाठी सुरू केलेल्या प्रक्रियेदरम्यान निम्मी अंडी उष्णतेनं नष्ट होत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दररोज प्लास्टिक जाळलं जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होतोय आणि यावर तोडगा काढण्याची विनंती नागरिकांनी पालिकेकडे केलेली आहे. जळगावच्या भुसावळमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या तापी नदीतील बंधाऱ्यानं तळ गाठलेला आहे आणि त्यात फक्त 7 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आठवड्याभरातून आवर्तन न मिळाल्यास पाणी कपातीची वेळ येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जळगावच्या नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं गावामध्ये प्रत्येकाला आरोचं पाणी कमी दरात उपलब्ध होईल यासाठी गावात 3 आरो प्लांटची व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र हे आरो प्लांट धुळखात पडले असल्याचं दिसतंय आणि यामुळे नशिराबाद नगर परिषदेचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अकोला शहराला आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा होतोय आणि त्यातही नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहेत. पाणी गढूळ फेसयुक्त हिरवं पिवळं रंगाचं आहे आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय. दरम्यान दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेना आक्रमक झाली आहे. सिंहगड कॉलेजलगत असलेल्या टळजाई उद्यानाचा रस्ता मोठा दगड लावून बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रोज येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे. या उद्यानामध्ये असंख्य ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर तरुण वर्ग रोज व्यायाम करण्यासाठी येतात. इथं अपघात होण्याचीही शक्यता आहे. तरी प्रशासनानं त्वरित तो दगड हलवून मार्ग मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दोन राज्यांना जोडणाऱ्या नांदेडच्या देगलूर तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून वाहनधारक खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करतायत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून अपघाताचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कोरोना काळामध्ये बदलापूर नगरपालिकेनं आदर्श शाळेच्या जागेत उभारलेला ऑक्सिजन प्लांट सध्या धुळखात पडला आहे. हा प्लांट त्वरित हटवण्यात यावा अशी मागणी आदर्श संस्थेनं नगरपालिकेकडे केलेली आहे. या प्लांटमुळे वर्गखोल्या वाढवण्यास अडथळा येतोय. त्यामुळेच हा प्लांट हटवण्याची मागणी आता संस्थेनं केली आहे. नांदेडमध्ये पीक विमा कार्यालयात शेतकऱ्याचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. 2024-25 या वर्षाचा पीक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे ते आक्रमक झाले. जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवधर्म फाउंडेशननं संभाजी ब्रिगेड विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असं पूर्ण लिहावं किंवा संघटनेचं नाव बदलावं अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांनी केली. जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींविरोधात पुणे श्रमिक पत्रकार संघानं आंदोलन केलेलं आहे. यावेळेस पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शनं करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना या विशेष विधेयकातील तरतुदींच्या विरोधात निवेदन देण्यात आलं. बुलढाण्यातील सिंदखेड्यामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलेलं आहे. 2017 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. मात्र ठेकेदार अर्धवट काम करून फरार झाला आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. पाणी द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा त्यावेळेस देण्यात आला.
जळगाव महापालिकेत तब्बल 43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. धाराशिवच्या भूमनगर परिषदेत 2021 ते 2025 दरम्यान घनकचरा व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र तरीही त्याची दखल न घेतल्यानं 2 तरुणांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. चंद्रमणी गायकवाड आणि आबासाहेब मस्कर अशी या तरुणांची नावं आहेत. नांदेडच्या इस्लापूर या भागातील जंगल भागामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले. पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आणि कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडल्यानं अनेक प्राणी जे आहेत ते आपली तहान भागवताना इथं दिसत आहेत. वाशिम शहरामध्ये फटका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय. पोलिसांनी 17 गाड्यांवर कारवाई करत गाड्यांचे सायलेन्सर्स काढलेले आहेत. नागपूरमधील बोखारा ग्रामपंचायतमध्ये विस्तार अधिकाऱ्यासह 4 ग्रामसेवक निलंबित करण्यात आले. वसुली घोटाळा प्रकरणामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनींनी ही कारवाई केली आहे. भंडाऱ्यातील साकोलीमध्ये विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली. या आगीमध्ये 10 म्हशी होरपळल्या आहेत तर 3 म्हशी गंभीर जखमी झालेल्या आहेत. प्रशासनानं पशुपालकाला तातडीनं आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी आता करण्यात आली आहे. 1 रुपयाच्या वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली. सिडको परिसरात 10 रुपयाची सिगरेट 11 रुपयाला का विकतो त्याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीचा टपरी चालकानं खून केलाय. मद्यपी ग्राहकानं टपरीतील साहित्याची नासधूस केल्याच्या रागातून टपरी चालकानं काठीने केलेल्या मारहाणीमध्ये ग्राहकाचा मृत्यू झालाय. अंबरनाथच्या नेवाळी गावात एका 16 वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पालकांनी बॅटल ग्राउंड गेम खेळण्यासाठी त्याला मोबाईल न दिल्यानं रागाच्या भरात त्यानं आत्महत्या केली. अमन अभयराज शाहू असं या मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीडमधल्या केतुरा जिल्ह्यात एका नवविवाहित दाम्पत्यानं गळफास घेत आत्महत्या केली. 2 महिन्याभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. मात्र अचानक दोघांनीही आयुष्य संपवल्यामुळे परिसरात खळबळ माजली. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. जालन्यातील घनसावंगीमध्ये सिद्धेश्वर पिंपळगाव गावातील एका महिलेनं 2 चिमुकल्यांचं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठवले. पिंपरीमध्ये गोडाऊन चौकाजवळ दगड खाणीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहाचा 1 हात 1 पाय आणि डोकं कापलेलं आहे. सीताराम प्रभू ढाले असं या मयत इस्माचं नाव असून गेल्या 4 दिवसांपासून तो बेपत्ता होता. या इस्माची हत्या कुणी आणि का केली याचा तपास सुरू आहे. सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये एका घरातलं बांधकाम कोसळलंय. जुनं घर असल्यामुळे बाथरूमचा भाग कोसळला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एक महिला घरात अडकली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या टीमनं त्या महिलेला सुखरूप बाहेर काढलंय. यानंतर महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आहे. मुंडन आणि भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे याचा व्हिडिओही तयार करण्यात आला. सोलापूरच्या बार्शी शहरातली ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून नवरा, नणंद आणि मेहुण्यानं पीडित महिलेला जबर मारहाण केली आणि याबाबत पीडित महिलेनं बार्शी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पण अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाहीये. चारित्र्याच्या संशयामुळे पत्नीचं मुंडन करण्यात आलेलं आहे. आणि मला मारतो म्हणून धमकी दिली त्यांनी. म्हणून मी माझ्या स्वतःवरती सगळं म्हणजे मी स्वतः कारणीभूत आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि त्यांनी व्हिडिओ करून घेतला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की स्वतःनंच हिचं स्वतःचा विद्रूप करून घेतलेला आहे. कोणची एक महिला स्वतःचं विद्रूप करून घेईल. त्यांनी मला इतकं टॉर्चर केलं त्या टायमिंगला. तो टायमिंग असा होता की
मी आता वाचत नाही असं मला स्वतःला सतत वाटत होतं. मी खूप खूप प्रयत्न केला घरच्यांना सांगण्याचा, पण तरीही माझा कॉन्टॅक्ट त्यांनी होऊन दिला नाही. मला घरामध्ये कोंडून रूममध्ये कोंडून ठेवून कुलूप लावून बाहेर बसले हॉलमध्ये. तर एक महत्वाची आणि मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. ग्रामीण भागात प्रचंड वाऱ्यासह गारांचा पाऊस झालेला आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय. छत्रपती संभाजीनगरमधून जोरदार पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे. वाऱ्यासह, सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस इथं झाला आहे. अनेक रस्त्यावर देखील हे पावसाचं पाणी साचलेलं आहे. त्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ झालेली आहे. वाहतूक व्यवस्था जी आहे ती देखील आता धीम्या गतीनं होत असल्याचं दिसतंय, कारण रस्त्यावर ह्या पावसाचं पाणी आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय की गारा देखील पडलेल्या आहेत. त्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस आपण बघतोय. गारांसोबत हा अवकाळी पाऊस झाला आहे, ज्याचा फटका हा शेती पिकांना होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यावर देखील पावसाचं पाणी आल्यामुळे आपण बघतोय वाहतूक जी आहे ती धीम्या गतीनं सुरू आहे. रस्त्यावरच पावसाचं पाणी साचलं होतं आणि आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे. माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरमधून फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. माधव, काय सध्याची स्थिती छत्रपती संभाजीनगरमधली? छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. विशेष म्हणजे फुलंब्री, सिल्लोड तालुक्यातल्या काही भागामध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे, गाराही पडलेल्या आहेत आणि त्यामुळं आंबा पिकाला याचं मोठं नुकसान झालेलं आहे. याचा फटका बसलाय, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केशर आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यासोबतच मोसंबी आहे आणि इतर बागायती शेतीसोबतच रब्बी पिकांचंही मोठं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. गेल्या 3 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं, हळूहळू पाऊस होता, मात्र आता जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. आणि आता तू सांगितल्याप्रमाणे त्याचा परिणाम शहरावर अगदी. सुद्धा दिसतोय. शहरात वाहतूक सुद्धा आहे. अगदी, आणि आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे. या पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेणार. तुर्तास धन्यवाद.